तर आरवली पर्वतांच्या रांगांमुळे दिल्लीला वाळवंट होण्यापासून वाचवलंय असं मानतात। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आरवली पर्वत रांगांचं संरक्षक कवच काढलं जाणार आहे। त्यावरून राजकारण देखील सुरू झालंय आणि आरवली वाचवा ही मोहीम देखील सुरू झाली आहे। काय आहे प्रकरण पाहूया। भारतातील सर्वात जुन्या आणि पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणाऱ्या आरवली पर्वत रांगांवरून देशभरात सुरू असलेला हा गदारोळ। आरवली पर्वतरांग उत्तरेकडे दिल्लीमधून सुरू होणारी, पुढे दक्षिण हरियाणा, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पसरलेली ही प्राचीन पर्वतरांग। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे या ठिकाणी मानवी हस्तक्षेप वाढण्याची, निसर्गाचा ऱ्हास होण्याची आणि पर्यावरण संतुलन बिघडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच सेव्ह अरवली ही मोहीम चर्चेत आली आहे। सुप्रीम कोर्टानं अरवली पर्वतरांगांसंदर्भात एक नवी व्याख्या तयार केली। त्यानुसार पर्वतरांगांमधील ज्या टेकड्या 100 मीटरपेक्षा कमी आहेत तिथे आता मोठ्या प्रमाणात उत्खननाला परवानगी मिळू शकते। अर्थात 80 ते 90% भाग खाणकाम आणि बांधकामासाठी खुला होईल आणि तसं झाल्यास पर्यावरणदृष्ट्या मोठे धोके संभवतात। एकूण जे काही या आरवली पर्वतरांगेचं क्षेत्र आहे त्याच्यापैकी फक्त 2% असं क्षेत्र असेल ज्या ठिकाणी खाणींना परवानगी दिली जाईल। तर त्यामुळे या भागामधले जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे धक्का लावला जाणार नाही आणि उंची जी म्हणलेली आहे 100 मीटरची, ती पर्वताची उंची जी जमिनीच्या खालपासून आहे तिथपासून मोजण्यात आलेली आहे। तर त्यामुळे जी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने जी डेफिनेशन त्याची व्याख्या ठरवून दिली आहे त्याचनुसार ही व्याख्या सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात आली आणि सुप्रीम कोर्टाने तीच व्याख्या मान्य केली आहे। याच मुद्द्यावरून विरोधकांनीही सवाल उपस्थित केले आहेत। आता अरवलीचं भौगोलिक महत्त्व नेमकं काय आहे तेही पाहूयात। वाळवंटीकरणाला प्रतिबंध करणं, थार वाळवंटाचा विस्तार रोखणं, भूजल पातळी कायम राखणं, हवेची गुणवत्ता राखणं, जैवविविधता टिकवून ठेवणं, या दृष्टीनं अरवली पर्वतरांगेचं महत्त्व फार मोठं आहे। जर अरवली पर्वतरांग नसती किंवा भविष्यात अरवली नष्ट झाली तर थार वाळवंट दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पसरेल। उत्तर भारतातील हवेची स्थिती आणखी ढासळेल, वन्यजीवांचा अधिवास नष्ट होईल। पण पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेल्या वादाबाबत काय म्हणतायत तुम्हीच ऐका। 100 मीटर का अर्थ है टॉप 100 मीटर से बॉटम के अंदर तक जो उसका पूरा फैलाव है। पहाड़ी तो ऐसे होती है तो उसका बॉटम तो बड़ा होता है, जहां तक उसका बॉटम जाएगा वहां से लेके 100 मीटर तक प्रोटेक्शन है। और अगर एक पहाड़ी और दूसरी पहाड़ी के बीच में 500 मीटर का ही गैप है तो वो जमीन भी अरावली रेंज मानी जाएगी। इस डेफिनेशन के आने के बाद 90% से ज्यादा एरिया प्रोटेक्टेड एरिया में आ गया, 90% से ज्यादा। गेल्या काही वर्षात खास करून उत्तरेकडच्या राज्यांमध्ये निसर्गाचा समतोल ढासळत चाललाय। विकासाच्या नावाखाली सुरू असलेले प्रकल्प पर्यावरणाचा समतोल बिघडवत आहेत। यंदाच्या वर्षात हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातली पूरस्थिती पाहिली तर याचा अंदाज आपल्याला नक्कीच येईल। अरवलीतही अशाच प्रकारे मानवी हस्तक्षेप वाढला तर भविष्यात याचे मोठे परिणाम भोगावे लागतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।